हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नम. ओम श्री कुलदेवताय नम. ओम श्री गुरुदेवताय नम. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 23 नोव्हेंबर 2024, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी अयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास कार्तिक, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे. रात्री 7:58 नवमी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे. रात्री 7:27 पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ऐंद्र योग आहे. सकाळी 11:41 वैधृत्री योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालव करण आहे. सकाळी 6:58 कौलव करणाला सुरुवात होईल आणि रात्री 7:58 तैतील करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृश्चिक राशीत असेल, चंद्र सिंह राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6:52 आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 5:58 असणार आहे. या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1946 प्रभादी षष्टी संवत्सरांमध्ये क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतू कार्तिक मासे कृष्ण पक्षे शनिवार वासरे मघा नक्षत्रे ऐंद्र योगे पालव करणे अष्टमी शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोह पात्र दुरित क्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी समोरच्या तांगणात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 6:58 आहे. यानंतर करण कौलव आपल्याला घ्यायचा आहे. याची देखील मर्यादा या संकल्पाची सकाळी 11:41 असणार आहे. आणि या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, आपले जीवन अधिक सुलभ बनेल. मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 26 आणि 27. डोहाळ जेवणासाठी मात्र या मासामध्ये आता मुहूर्त नाहीत. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 25 आणि 27. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 27. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 25 आणि 27. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत. विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 23, 25, 26 आणि 27. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 25 आणि 27. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 23. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त नाहीत. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपली धार्मिक विधी ही विना व्यत्यय पूर्णपणे पार पडेल आणि त्याचा पूर्णपणे फायदा आपल्याला मिळेल. मित्रांनो, आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण तो मुळात मुहूर्त नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही, कारण त्यात काही ना काही कमतरता असते. मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे, ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो नाही आहे. दिनविशेष मित्रांनो काळभैरव जयंती आहे. आपण जर शिवभक्त असाल किंवा कर्मकांड आपल्याला करायचे असतील तर काळभैरव जयंती आपण अवश्य साजरी करावी. पण काळभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन जवळच्या जागृत अशा
घरी साजरी करण्यात अर्थ नाही मित्रांनो. जर आपण रेग्युलरी कालभैरवाष्टकाचे पठण करत असाल, हवन करत असाल रोज, तर मग ठीक आहे मित्रांनो. मग आपल्याला मंदिरात जायला मिळाले तरी एक चांगले आहे, आणि नाही मिळाले तरी चांगले आहे मित्रांनो. आणि आजपासून जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर आपण करू शकता मित्रांनो, कारण अग्नी पृथ्वीवर आहे. म्हणजे रोज आपल्याला रात्री झोपण्याआधी आपण जर काळ भैरवाष्टक जर म्हणत असाल तर म्हणा, सुरुवात करा. आणि हवन करत असाल तर हवनही करा. पण निदान कालाष्टमीला तरी हवन करावे, रोज नाही केले तर रोज नुसतं पठण केले तरी चालेल मित्रांनो. विभूती भारून ती आपण विभूती अंगावर धारण करायची मित्रांनो. तेव्हा आपल्याला या काळ भैरवाचे संरक्षण कवच प्राप्त होईल मित्रांनो. मित्रांनो, रात्री 7:58 दग्ध योगाला सुरुवात होत आहे. हा दग्ध योग म्हणजे जनन शांती संबंधी आहे. या वेळेनंतर जे काही बालक जन्म घेतील, त्यांच्या त्यांची शांती, आपल्याला जनन शांती करणे गरजेचे आहे 12व्या दिवशी. यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो. आणि पंचांग बदलले तर मग सगळंच निघून जातं मित्रांनो, कारण पुढील पंचांगात याचा उल्लेख नसतो, आपण विसरून जातो मित्रांनो. तेव्हा सावधानतेने आपण या जनशांतीची दखल घ्यावी मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर अवश्य करा. पण पुढे चालून ते बंद पडू नये याची खबरदारी घ्या, अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते. राहुकाळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. हा काळ अत्यंत अशुभ आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. यात आपल्याला महत्वाची कामे शक्यतो टाळायची आहेत, आणि इतर वेळेमध्ये ते करायचे आहेत पूर्ण, जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त होण्याची शक्यता राहील, कारण पंचांग शुद्धी देखील नाही आहे मित्रांनो. मित्रांनो, प्रमुख गोचर ग्रहामध्ये, वक्री ग्रहामध्ये गुरु ग्रह सध्या वक्री आहे. 12 ऑक्टोबर ते 7 जानेवारी 2025 पर्यंत वक्री राहणार आहे. जसा आपल्या जन्म कुंडलीला तो आहे, त्याचप्रमाणे आपल्याला तो फळ प्रदान करणार आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा. आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरि ओम शिव महादेवा.